Hello friends, today we are going to learn a very beautiful poem, Indian Viewers, written by Sarojini Naidu. Sarojini Naidu was a political activist, feminist and the first Indian woman who became the president of Indian National Congress. सरोजिनी नायडू या एक राजकीय स्त्रीवादी अशा व्यक्ती होत्या ज्या पहिल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी पद भूषवलं होतं. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल मुवमेंट इट्स कॉल्ड इंडिपेंडन्स मुवमेंट. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील देखील यांचं व्यक्तिमत्व किंवा यांचं योगदान हे फार उल्लेखनीय आहे. Sarojini Naidu's work as a poet earned her sobriquet of Nightingale of India. आणि त्यांचं जे कवी म्हणून कार्य आहे, कवयित्री म्हणून जे कार्य आहे त्यामुळेच त्यांना सॉब्रिक्वेट म्हणजे एक प्रकारची ओळख, रिकग्नाइज ॲज अ नायटिंगेल ऑफ इंडिया. नायटिंगेल मीन्स गान कोकिळा म्हणून त्यांची ओळख आहे. Later, she became the governor of United Province in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. त्यानंतरच त्या ज्या युनायटेड प्रोव्हिन्स आहे त्याच्या त्या गव्हर्नर बनल्या आणि नंतर भारतात स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्या पहिल्या अशा महिला राज्यपाल म्हणून त्यांनी आपलं हे पद भूषवलेलं आहे. Indian Viewers is a short poem where the poet talks about 3 types of garment. आणि हे जे आपण पाहत असलेली कविता आहे ही अशा कपड्यावरती बोलत आहे, कपड्याला उल्लेखून असे ही कविता बोलत आहे जे की आपल्या आयुष्याशी निगडीत असलेल्या किंवा आयुष्याच्या 3 स्टेजेस यामध्ये प्रेझेंट केलेल्या आहेत. सी The viewers view at 3 particular times of a day. आणि जे विणकर आहेत, जे व्ह्यूअर्स आहेत ते विणण्याचं काम हे दिवसाच्या 3 स्टेजेसमध्ये, दिवसाच्या 3 भागामध्ये ते करत असतात. त्याविषयी इथं आपल्याला बोलायचं आहे किंवा आपण इथं बोलत आहोत. Indian Viewers is a short poem where the poet talks about 3 types of garment. आणि या कवितेच्या माध्यमातून कवी 3 प्रकारच्या कपड्यांचा उल्लेख, जे आपण जे आपण डेली यूजसाठी वापरणारे क्लोथ्स असतील किंवा जे वेगवेगळ्या आपल्या आयुष्याशी निगडीत असलेले कपडे आहेत त्यांचा वापर वेगवेगळ्या प्रसंगानुसार याविषयी कवी आपल्याशी बोलत आहेत. द व्ह्यूअर्स व्ह्यू 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ डे. आणि हे 3 प्रकारचे कपडे, 3 प्रकारचे वस्त्र हे दिवसाच्या 3 प्रकारच्या वेळेमध्ये हे विणण्याचं काम हे व्ह्यूअर्स करतात. ईच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. आणि जी आपली कविता आहे ती 3 स्टांजामध्ये डिवाईड केलेली आहे आणि त्या 3 स्टांजा या प्रत्येकी आपल्या आयुष्याच्या असलेल्या 3 स्टेजेस, ह्युमन लाईफच्या 3 स्टेजेस त्याविषयी ते बोलतात. फर्स्ट स्टेज बर्थ, ज्याला आपण चाइल्डहूड असं म्हणतो. देन अडल्टहूड, ज्याला आपण यंग असंही म्हणतो. अँड द डेथ मीन्स ओल्ड एज. पहा, बर्थ, चाइल्डहूड, अडल्टहूड, यंग, डेथ, ओल्ड, 3 स्टेजेस आहेत. त्याविषयी ही कविता आपल्याशी एक्सप्लेन करते किंवा आपल्याशी बोलत आहे. द कलर्स मेन्शन इन द स्टांझा आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट. आणि ह्या प्रत्येक स्टांझामध्ये जे कलर्स वापरलेले आहेत, ज्या कलर्सविषयी त्यांनी बोललेलं आहे ते प्रत्येक कलर्स आपल्या आयुष्यातला येणारा जो मूड आहे किंवा आपल्या आयुष्यात येणारे जे प्रसंग आहेत याविषयी ते बोलतात. ओके, नाउ सी द स्टांझा. इंडियन व्ह्यूअर्स, सी दिस पोएम. This poem
contains 3 stanza. Each stanza contains 4 lines. Okay, see the first stanza. Indian viewers. This poem is a conversation between the poet and the viewers. Indian viewers. This poem is a conversation between poet and viewer. The poet trying to ask some question to the viewer and viewer answer her. See the first stanza. Viewers viewing at break of day. Why do you view a garment so gay? And the poet asks question, viewer, what are you viewing at break of the day? Yeah, break of day, first we learn this concept. Break of day means dawn, पहाट. पहाटेची वेळ याला ब्रेक ऑफ डे असं म्हटलं जातं. आणि व्ह्यूवर्स, तुम्ही पहाटेच्या वेळी काय विणत आहात? Why do you view a garment so gay? And the garment you are weaving is so gay. Gay means here colorful and shining. आणि तुम्ही जो कपडा विणत आहात तो कसा आहे? कलरफुल आहे आणि शायनिंग आहे, चकाकी आणणार आहे. कशासारखा? पहा पुढे नेक्स्ट लाईन. ब्ल्यू ॲज विंग ऑफ हेल्सेन वाईल्ड. कशासारखा आहे तो? तर ब्ल्यू आहे, निळ्या रंगाचा आहे. ॲज द विंग ऑफ हेल्सेन वाईल्ड. हेल्सेन मीन्स इट्स सिनोनिम्स टू द किंगफिशर. जो किंगफिशर नावाचा पक्षी आहे त्यालाच हेल्सियन हा देखील शब्द वापरला जातो. पहा इथे इमेज दिलेली आहे किंगफिशर पक्षाची, ज्याला आपण निळकंठ देखील म्हणतो. पहा त्याची जी विंग्ज आहेत, त्याचे जे पंख आहेत ते निळ्या रंगाचे आहेत, आकर्षक आहेत, शायनिंग आहे त्यामध्ये. अँड ब्ल्यू ॲज द विंग्ज ऑफ हेल्सेन वाईल्ड. अँड देन द व्ह्यूअर आन्सर, वी व्ह्यू द रोब्स of a newborn child. Robes means clothes. कपडे, छोट्या बाळासाठी आम्ही कपडे विणण्याचं काम करत आहोत. पहाटेच्या वेळी ज्यावेळेस दिवसाची सुरुवात होते या वेळेला आम्ही आकर्षक रंगीत अशा कपड्यांचं विणायचं काम हे करतोय, आणि तेही जे न्यूबॉर्न चाइल्ड आहे त्यासाठी. See the next stanza. Viewers viewing at fall of night. Viewers viewing at fall of night. Why do you view a garment so bright? पुन्हा कवीने प्रश्न विचारलेला आहे. Viewers viewing at fall of night. तुम्ही सायंकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला तुम्ही काय विणत आहात? वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट. आणि मग सायंकाळच्या वेळेला जे कपडा तुम्ही विणत आहात तो कसा ब्राईट आहे? ब्राईट म्हणजे कसा तो प्रकाशित आहे. आणि हे तुम्ही कुणासाठी विणत आहात? पहा, लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. आणि कशासारखा कपडा आहे तो? प्लम्स ऑफ पिकॉक. प्लम्स म्हणजे पंख. मोराच्या पंखांसारखा सुंदर असा कपडा तुम्ही विणत आहात ज्याचा कलर पर्पल आणि ग्रीन आहे. हा कोणासाठी? अँड द व्ह्यूअर आन्सर, वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आणि हा जो रंगीत आकर्षक असा आम्ही कपडा विणत आहोत तो एका राणीच्या मॅरेज वेल्सचा कपडा आहे. मॅरेज वेल म्हणजे लग्नासाठी जो घुंगट वापरला जातो त्याला मॅरेज वेल असं म्हटलं जातं. इमेजमध्ये आपण पाहू शकता. देन सी द लास्ट स्टॅन्झा. Weavers weaving a Solomon and steel. See, weavers weaving Solomon and steel. Solomon means गंभीर and still स्थिर.
विवर्स गंभीर होऊन स्थिर होऊन कपडा विणत आहेत. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल. आणि ह्या मग चंद्राच्या प्रकाशामध्ये, ह्या थंडीमध्ये, मूनलाईट चिल म्हणजे काय, चंद्राच्या प्रकाशात आणि थंडीमध्ये, थंड अशा वातावरणामध्ये. व्हॉट आर यू विविंग. तुम्ही काय विणत आहात. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. आणि तो कपडा कसा आहे, व्हाईट ॲज अ फिदर, पांढऱ्या पंखासारखा आहे, ॲज वेल ॲज व्हाईट ॲज अ क्लाउड, तो पांढऱ्या आभाळासारखा आहे, पांढऱ्या नभासारखा आहे. देन व्ह्यूअर आन्सर, वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल शाऊड. आणि आम्ही मृत अशा व्यक्तीचं फ्युनरल शाऊड म्हणजे कफन आपण त्याला म्हणतो. जे पहा इमेजमध्ये मृत अशा व्यक्तीचं कफन आम्ही इथं विणत आहोत, जे की पंखासारखं पांढरं शुभ्र, त्याचबरोबर नभासारखं पांढरं ते आहे. सी फ्रेंड्स, दिस पोएम explains 3 stages of life. The first one, birth, then youngerhood, and then the old age, which is the last stage of our life. Every stage indicates with color. प्रत्येक स्टेज एक कलरने इथं एक्सप्लेन केलेले आहे. आणि हे कलर आपल्या आयुष्यातील येणारे जे चढ उतार आहेत, अप अँड डाऊन्स आहेत, ते आपल्याला इथं एक्सप्लेन करतात. फर्स्ट आपण पाहिलं ब्ल्यू, जो की हेल्सन वाईल्ड सारखा कलर आहे, किंगफिशर सारखा कलर आहे, ज्याचे लहान मुलांसाठी कपडे विणण्याचं काम विवर्स करतात. देन पाहिलं आपण प्लम्स ऑफ पिकॉक म्हणजेच मोरपंखाच्या कलरसारखे, पर्पल अँड ग्रीनसारखे कपडे विणायचं काम करतात. यंगनेस आहे किंवा जे यूथ आहे त्यासाठी मॅरेज वेल फॉर अ क्वीन. सी द लास्ट कलर दे मेन्शन, द व्हाईट कलर. ॲक्च्युली व्हाईट कलर इज कलर indicates the peace. In the final stanza, all colors are vanished away and only a single color remains, which indicates the person dies and the emotions also dies. See, in this way, Sarojini Naidu trying to explain the three stages of our lives using a symbol of garment for 3 stages. Okay, we will see the remaining part of this poem in the next lecture. Thank you.